आणि ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी काळात नेमकं कोण राहणार, कोणते नेते साथ देणार, कोणते नेते साथ सोडणार याची नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। खरं तर अंबादास दानवे जे विधान परिषदेवरती नुकतेच निवडून गेलेले आहेत ते ठाकरेंचे अतिशय विश्वासू समजले जातात। पण याच अंबादास दानवेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला साथ नाही दिली आहे, तर महायुतीला साथ दिलेली आहे। त्यामुळे वेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन पॅनल असताना सुद्धा दानवे मवियाच्या ऐवजी महायुतीच्या पॅनलमध्ये सहभागी झाले। 12 जागांसाठी निवडणूक पार पडतेय। बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न फसल्यानंतर महायुती आणि मवियाचं पॅनल आमने सामने आहे। त्यामुळे अंबादास दानवेंच्या भूमिकेमुळे बरंच आश्चर्य सुद्धा व्यक्त होत आहे। हे पहा, निवडणुका काही पक्ष म्हणून सहकारातल्या निवडणुका पक्ष म्हणून लढविल्या जात नाही। सहकारामध्ये कोणताही पक्ष नसतो, सहकार महत्त्वाचा असतो। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, शेतकऱ्यांसाठी त्या बँकेमध्ये राहावं लागतं, पक्षाचं नसतं पॅनल, हे सहकाराचं। आता त्याच्यात निशाणी आमची कप बशी, कोणत्या पक्षाची चिन्ह सांगा? समोरच्याची निशाणी छत्री, कोणत्या पक्षाची सांगा? त्याच्यामुळं याला काही अर्थ नाही। एका साध्या संचालक पदाच्यासाठी जर महाविकास आघाडीचा बळा भरला जात असेल निश्चित वाईट आहे। आणि त्याचं कुठल्याही चुकीचं समर्थन करायला माझ्यासारखा माणूस तरी नाही करू शकत। आणि त्या संबंधाने मला वाटते पक्षप्रमुखांनी भूमिका निश्चितपणे घेतील। मला वाटते या महाविकास आघाडीमध्ये आमदार कल्याण काळेजी आहे आणि आमदार कल्याण काळेजी यांनी बहुतेक सकाळी पक्षप्रमुखांकडे त्यांची या संबंधाने असणारी नाराजी मांडली आहे। आणि या राजकीय बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। दीपाली आपल्याला सांगणार आहे की 7:30 वाजता कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत। व्हेनेझुएलामध्ये खूप शक्तिशाली भूकंप झालाय, त्यामुळे मोठा विनाश झालाय आणि यासोबतच काही इंटरेस्टिंग बातम्या आपण ब्रेकनंतर पाहणार आहोत। या सगळ्या बातम्यांचा आढावा ब्रेकनंतर घ्यायचा आहे। पाहत रहा एबीपी माझा।